पिंपळनेरात हृदयद्रावक व्याख्यान, आईबापाचे महत्त्व सांगताना अश्रूंचा बांध फुटला। पिंपळनेर स्वामी ग्रुप तर्फे आयोजित प्राध्यापक वसंतजी हंकारे यांच्या समाज प्रबोधन व्याख्यानाने पिंपळनेरमध्ये भावनिक वातावरण निर्माण केले। जिवंतपणी आईबापाला मृत्यूचे दार दाखवणारी भटकलेली तरुणाई या संवेदनशील विषयावर जिल्हा परिषद शाळा येथे हे व्याख्यान झाले। पद्मश्री चैत्राम पवार, बिंदू शेठ शर्मा, जितेंद्र भावे, महंत सर्वेश्वर दास आणि मोहम्मद भाई पिंपळनेरवाला यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते, ज्यात महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती। प्राध्यापक हंकारे यांनी जेव्हा आईवडिलांच्या त्यागाची महती आणि आजच्या तरुणाईच्या वागण्यामुळे त्यांना होणाऱ्या वेदनांचे हृदयस्पर्शी चित्रण केले, तेव्हा उपस्थितांचे मन हेलावले। व्याख्यान सुरू असताना अनेक महिला व लहान मुलांना अश्रू अनावर झाले आणि त्यांचे डोळे पाणावले। हे व्याख्यान केवळ उपदेशाचे नव्हते, तर ते सामूहिक हृदय परिवर्तनाचे क्षण होते। या कार्यक्रमामुळे अनेक भटकलेल्या तरुणांना योग्य दिशा मिळेल आणि कुटुंबातील नातेसंबंधांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होईल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। जय हिंद, जय भारत। मी वसंत हंकारे व व्याख्याता, समाज परिवर्तनकार, समाज प्रबोधनकार, आनंदी जीवनाचा साधक। हा जिल्हा आहे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यामध्ये पिंपळनेर या गावी इथल्या सगळ्या युवकांनी आपलं संस्थेचं नाव म्हणजे स्वामी ग्रुप, श्री स्वामी ग्रुप या ग्रुपने आजचं हे व्याख्यानाचं आयोजन केलं होतं। बाप समजावून घेताना न समजलेले आई बाप। अतिशय सुंदर, म्हणजे जवळजवळ हजारो, म्हणजे 10,000 पेक्षा जास्त माता भगिनी माझा युवक आज होता। प्रचंड सुंदर कार्यक्रम झाला। मी झाला म्हणण्यापेक्षा खरं तर या लोकांनी बाईट्स घेतलेले असतील पब्लिकच्या, किंवा जे काही शूटिंग असेल तिथून बघा। खऱ्या अर्थानं आज गरज आहे की डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील्स सगळं काय आपल्याकडे आहे, पण कुठेतरी एक माणूस हरवत चाललेला आहे। आईबाप आपला हरवत चाललेला आहे 21व्या शतकामध्ये। खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये माझ्या लेकी फसत आहेत। हे हरामी कुत्रे आजपर्यंत कॉलेजच्या बाहेर होते, शाळेच्या बाहेर होते, हे हरामी आता घरात शिरून माझ्या लेकींच्यावरती अत्याचार करतायत। त्यांनी विरोध केला तर अक्षरशः दगड घालून, म्हणजे जी साताऱ्यामध्ये घडलेली घटना आहे ना, रात्रभर झोप लागत नाही। ही कुत्री आता आपल्या घरात शिरायला लागलेत। माझ्या लेकीनो, तुम्ही तुमची ओळख विसरू नका। जिजाऊ आहात तुम्ही, माझ्या सावित्री आई आहात तुम्ही। यांच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद, धमक तुमच्यामध्ये आहे। आणि युवानो, हे 2-3 तासानं उतरणारं व्यसन शंडानी नामर्द करतात। असलं व्यसन तुम्ही कधीच करू नका। व्यसन माझ्या राजाच्या बलिदानासारखं, माझ्या छत्रपतींच्या स्वराज्यासारखं, आईबापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे असं व्यसन करायचं आहे। आणि या राष्ट्राची प्रत्येक लेक आपली लेक आहे, तिची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे। घराघरामध्ये शिरून शंडानी नामर्द हे जे कुत्रे आहेत ना, या कुत्र्यांना आवरण्याचं, त्यांना धडा शिकवण्याची म्हणजे ही जबाबदारी सुद्धा तुमची आहे। युवकांनो, तोंडामधले मावे फेकून द्या, व्यसनं बंद करा। लेकींचे शरीराचे तुकडे व्हायला लागले, तुम्ही व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला। पडद्यावरची बेगडी नायक तुम्हाला सांगतात विमल खाऊ, गुटखा खाऊ, काय चाललंय? हा सगळा कार्यक्रमाचा आज या सगळ्या लेकरांनी, संयोजकांनी सुंदर असा कार्यक्रम झाला। नक्कीच बदल आहे, परिवर्तन आहे, सगळं काही छान होणार आहे। आपण सगळे चांगले आहोत, हा देश आपला आहे। वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम। साहब